किती बिहारी लोकांनी आजपर्यंत महाराष्ट्रात आल्यावरती स्वतःचं नाव रजिस्टर केले दाखवा मला. तुम्हाला पोलिसांना सांगावं लागतं की आम्ही इकडे आलोय, कशासाठी आलोय, काय आलोय. उपदेश आम्हाला द्यायचे. या देशामधला कोणी नागरिक कोणत्याही राज्यामध्ये कसाही जाऊ शकतो, मग कोणताही पोलीस नाही जाऊ शकत. पोलीसही गेला पाहिजे. मी आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांशी बोलल्यानंतर तुम्हाला सांगतोय की असं अनेकदा घडलेलं आहे की आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी तिकडे इन्फॉर्म केलंय, तिकडे सांगितलंय की आम्ही अशा व्यक्तीला पकडायला येतोय म्हणून, आणि तो तिकडचा माणूस जो कोणी गुन्हेगार असेल त्याला तिथून गुल केलेलं आहे. काल ते एक बिहारचे एक आमदार बोलत होते, तसा नाहीये, तसा नाहीये, तसा नाहीये. बिहारच्या मध्ये पहिली गोष्ट म्हणजे यांच्याचकडे सगळे जातात आश्रयाला. याच राज्यांमध्ये सगळे आश्रयाला जाणार. मूळचापणे जोगेश्वरीचा तो अमर जवान स्मारकाची नासधूस करणारा जोगेश्वरीचा गेला कुठे? बिहारला. का? गुजरात माहित नव्हतं, कर्नाटक सापडत नव्हतं, तामिळनाडू कळत नव्हतं, बिहारलाच कसे जातात? तोच आमदार काल टेलिव्हिजनवरती सांगत होता, म्हणे नागपूरला पण एका लहान मुलाचं अपहरण केलं दोघा जणांनी, ते दोघे जण त्याला बिहारला घेऊन गेले. तर बिहारलाच कसे जातात? हे सगळे गुन्हेगार शोधताना पोलिसांना उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि या सगळ्या भागामध्ये जावं लागतं पोलिसांना. फक्त महाराष्ट्राच्या नाही, बाकीच्याही. हे याच पण ज्यावेळेला एखादी गोष्ट घडते त्यावेळेला ती चारही राज्य कशी एकत्र येतात बघा. मग तो पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर कुठच्याही गोष्टींमध्ये ती चारही राज्य पटकन एकत्र येतात, वरची राज्य एकत्र येतात. आमचा महाराष्ट्र का नाही एकत्र येत? महाराष्ट्रातले सगळे नेते का नाही एक सुरात बोलत? काय चुकीचं बोललो होतो मी? कोणता गुन्हा केला मी? आणि माझं वाक्य काय होतं? जर बिहार सरकारने महाराष्ट्राच्या पोलिसांवरती अपहरणाच्या केसेस जर समजा